महिला अधिकारांबद्दल मला सर्वोच्च आदर, कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा हेतू नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी याची काळजी घेत होतो. महिला आयपीएस सोबतच्या वादावर अजितदादांची स्पष्टोक्ती. रोहित पवारांकडून अजित पवारांची पाठराखण, प्रकरणाला जाणीवपूर्वक वेगळं वळण देऊन मित्रपक्षांकडूनच अजितदादांना टार्गेट करण्याचा प्रयत्न. आयपीएस महिला अधिकारासोबतच्या संवादावरून रोहित पवारांचा आरोप. मुख्यमंत्री फडणवीस सोडले तर बाकी सर्वांमध्ये सत्तेची मगरुरी, अजित पवारांनी पोलीस अधिकाऱ्यांची माफी मागावी. जितेंद्र आव्हाडांकडून अजितदादांवर टीका तर फडणवीसांचं कौतुक. अजितदादांचा आवाजच तसा आहे, आमच्याशी त्याच टोनमध्ये बोलतात. त्यांच्याकडे मोबाईल नंबर मागितला हा अजितदादांचा मोठेपणा. सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. सोलापूर जिल्ह्यातील बेकायदेशीर मुरुम उपसा प्रकरणी 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. कार्यकर्त्याने अजित पवारांना फोन लावल्यानंतर ग्राम महसूल अधिकाऱ्याची तक्रार. जीआरमध्ये दुरुस्ती करून 1881 आणि 1901च्या हैदराबाद गॅझेटचाही उल्लेख करा. जरांगेंची मागणी. तर प्रक्रिया राबवत असताना काही त्रुटी आढळल्यास लगेच दूर केल्या जाणार, विखे पाटलांकडून स्पष्ट. जीआरबद्दल भुजबळांना संशय. हैदराबाद गॅझेटचा सरसकट वापर केला तर ओबीसीमध्ये मोठ्या प्रमाणात नोंदी येतील असं भुजबळांना वाटतं. ओबीसी समाजाच्या उपसमितीमध्ये संभ्रम असणाऱ्या वाक्यांवर चर्चा होईल. मंत्री बावनकुळेंची माहिती. मुख्यमंत्र्यांचा निर्णय दबावापोटी. जीआरमध्ये स्पष्टता आणण्यासाठी कोर्टामध्ये जाणार. मंत्री छगन भुजबळांची भूमिका. तर कोर्टात आव्हान दिल्यासही फारसा फायदा होणार नाही, जरांगेंचं उत्तर. मुख्यमंत्री फडणवीसांचा संयम वाखाणण्याजोगा. खासदार संजय राऊतांकडून पुन्हा एकदा फडणवीसांचं कौतुक. ओबीसीतून आरक्षण देऊन प्रश्न सुटणार नाही. 2.5 कोटी मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण द्या. मुधोजी राजे भोसलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.